विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता आणि 64 कलांचा अधिपती म्हणून श्री गणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण दुःख दूर करणारा, संकटांपासून वाचवणारा, अरिष्ट दूर करणारा, विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मनात गणरायाचे म्हणून एक अढळ स्थान आहे. त्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी महाराष्ट्रासमोर, देशासमोर तसेच जनतेसमोर जी संकटे निर्माण करून ठेवली आहेत ती दूर करायची असतील तर गणरायालाच प्रार्थना करावी लागेल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच गणरायासोबतच नागरिकांना देखील साकडे घातले आहे. कपट, विश्वासघात, कार्यस्थान, गद्दारी, खोके, ब्लॅकमेलिंग या शब्दांना सोन्याचे दिवस आले आहेत. पूर्वी पाकिस्तान हा एकशत्रू देशाच्या वाईट वारोटी टपला होता, मात्र आता चीननेही घुसखोरी करून भारताच्या मोठ्या भूभागाचा लचका तोडलाय. 370 हटल्यानंतरही जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे थैमान आणि रक्तरंजित हातकांडाचे हत्याकांड सुरूच आहेत. संकटे अनेक आहेत. मागच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. पावसाच्या हाहाकारात शेतकरी बर्बाद झाला तरी खोक्यांच्या जोरावर महाराष्ट्रात राजकीय गद्दारीचे पीक मात्र जोमात आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून मराठी तरुणांच्या नोकऱ्यांवरती दरोडे घातले जात आहेत, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका करण्यात आली आहे.